नमस्कार मित्रांनो, मी विकास कदम आपले सहर्ष स्वागत करत आहे। कदमांचा विकास चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, खूप दिवसांनी तुमच्या समोर आलोय। गणपतीचे ब्लॉग तुम्ही पाहिले असाल। गणपतीच्या ह्या म्हणजे आगमनाचा विलॉग होता, नंतर मग पूजेचा होता आणि आता सगळ्यात शेवटचा आहे तो म्हणजे विसर्जनाचा। विसर्जन कदमवाडीच्या महाराजाचं जे सुरू झालं, खूप मोठं म्हणजे खूप शूट केलं मी ते व्हिडिओ आणि हे व्हिडिओ पूर्ण एका पार्टमध्ये बसू शकणार नाहीत, म्हणून आजचा जो मी व्लॉग सादर करतो तुमच्या समोर विसर्जनाचा हा 2 पार्टमध्ये येईल। भाग पहिला असणार आहे म्हणजे मूर्ती जी आपली बाप्पाची निघाली आरती वगैरे, तिथून जी मूर्ती निघाली तिथपर्यंत, आणि उद्याचा जो व्लॉग येणार आहे त्यात मिरवणूक असणार आहे ती अगदी विसर्जनापर्यंतचा। अशा प्रकारे 2 भागात आपल्याला हा विसर्जनाचा ब्लॉग पाहायला मिळेल। पाहायला विसरू नका मित्रांनो। आवडला ब्लॉग लाईक करा, नेहमीप्रमाणे सांगणार चॅनलला सबस्क्राइब करा, कमेंट्स करा। धन्यवाद। कदमवाडीच्या महाराजाच्या म्हणजे आमच्या बाप्पाच्या विसर्जनाला सलामी दिली गेली हलगीची। हलगीवाले आले होते आणि हलगीची सलामी खूप सुंदर झाली। पहिली सलामी दिली विसर्जनाच्या कार्यक्रमाला। उत्कृष्ट करून गणरायाला प्रथम सलामी दिलेली आहे। त्या वादकांचे या ठिकाणी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा राणे साहेब असतील, आपले साळुंके साहेब असतील, गडशी साहेब असतील आणि आमच्या मंडळाच्या विसर्जनाला पहिली सलामी दिली आहे हलगीने आणि हलगीवाल्यांचे ते स्वागत झाले। अभिनंदन। कलाकार हा आपला जगण्यासाठी जगत असतो आणि कला ओम माधवाय नमः हस्तप्रक्षालन गोविंदाय नमः सर्व निश्चित महागणपती देवता एकादशी सेवा कृत्य अहम उत्तरया स्वपत्नीक करिष्ये अत्रावंदे विवदा सिद्धर्थ महागणपती स्मरण करिष्ये। महागणपती स्मरण करायचा गणानाथ यांचा आपण आपल्या देशाची भाषी महागणपती सेवा करून आपल्या मंगलमूर्ती ही शान कुणाची मंगलमूर्ती शेवटच्या आरतीला कारुण्या सगळा
मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये कर्तृदर्शितः मंगलमूर्ती सर्वांना आरती भौतिक आध्यात्मिक आणि दैविक शक्तीचा काय त्रास होत असेल तो या ठिकाणी दूर करायचा आहे। तसेच या मंडळाचे काही हितचिंतक असतील, काही वाद करणारे विरोधक असतील, हे सर्व आपल्या पायाखाली लागून ठेवून या सर्वांना आपण सद्बुद्धी द्यायची आहे। तसेच मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना ऐश्वर्य सुख शांती आयु आरोग्य हे प्राप्त करून द्यायचे आहे। त्यांच्यावर काही यौनिक आणि पंचाक्षर विद्याचा प्रादुर्भाव होत असेल तर तो दूर करायचा आहे। आणि हे आज निरूपाची आरती आपल्यासाठी समर्पित केलेली आहे, ती मान्य करून घ्यायची आहे। होय महाराजा, होय महाराजा, मंगलमूर्ती, गणपतीचा जय जयकार, गणपती चालले गावाला, जय पडेना आम्हाला, उंदीर मामा की देवाने जाता जाता पण प्रसाद दिलाय आम्हाला। सुरुवातीला पहिला दिवस पण आमचा नैवेद्याचा होता आणि जाता जाता शेवटचा दिवस पण नैवेद्याचा आहे। बघा लेमन राईस बाप्पा आले तर खायला खूप मिळतं, छान। बघा तिथे पेढेवर पेढे, एक पेढा इथे महत्वाचा असतो, पण बाप्पाच्या सानिध्यात आम्ही खूप पेढे खाल्ले। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। आणि श्रीकृष्णे नेहमीप्रमाणे हार दिलेला आहे छानसा असा घालायचा आहे। गणपती बाप्पाला नारळ ठेवायचा आहे। तुमचं आगमन होताना आम्ही नारळ ठेवून तुम्हाला घालायला असं होतं की वाजत गाजत निर्विघ्नपणे पावसाचा विघ्न न येता तुम्ही मंडपामध्ये या आणि आमची सेवा गुण मानून घ्या। त्याचप्रमाणे आता तुम्ही आपल्या घरी चाललेला गेल्या 11 दिवसाच्या सेवेमध्ये आमच्या काही चूक झाली असेल तर क्षमा करा। आमच्या सेवेमध्ये काही त्रुटी राहिली असेल तर माफ करा। देत आहोत, या उत्तर अक्षता अर्पण करत आहोत, ती आणवत आहोत। वाजत गाजत तुम्ही आपल्या घरीला आशीर्वाद देऊन त्यांची गर्दी क्षमा करा। या मिरवणुकीकडे सहभागी होऊन जाऊन गेलीकडे कसंही विघ्न संकट काय होते, पावसाचं संकट विघ्न नको येऊ दे किंवा आमची सेवा गुण म्हणून घ्या। प्रसन्न व्हा व प्रसन्न होते आणि आनंदी आनंदी वातावरण आपल्या घरी गणपती बाप्पा लवकर या। मूर्ती हलवण्यात येते, मूर्ती हलवण्यात येते। बाप्पाचं विसर्जनासाठी मूर्ती हलवण्यात आलंय।
बाप्पा चाललेले आहेत. बाप्पांच्या ह्या विसर्जनाला सर्व सज्ज झाले. सुशील, बाप्पा चाललेत, काय वाटते? आता उद्यापासून इकडे फिरणं बसणं सगळं आपलं 10 दिवस होतं, 11 दिवस. आता इथे सगळं सोनं वाटणार. उमेशजी, काय वाटतं? बाप्पा चाललेत. बाप्पा चालले, त्यामुळे आम्हाला मन सिद्ध झालं आहे. पण आमचे बाप्पा पूर्ण वेळ वर्षभर आमच्याबरोबर गणपतीच्या स्टेजवर आणि आमच्या हृदयात असतात. त्यामुळे बाप्पा हे त्यांच्या घरी जाऊन पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी चाललेले आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या मनाला समजून घालतो की बाप्पा इथेच आहेत, आमच्याबरोबर आहे. गेले तरी आपल्या इथेच आहे. बाप्पा आमच्या हृदयात आहे. येणार बाप्पा येणार पुढच्या वर्षी. काय निकेतन, यावर्षी स्थापना केलीस, कसं वाटतंय? म्हणजे काय म्हणजे तुझी सेवा खूप झाली यावेळेस ना. स्थापना, परत आपलं आता विसर्जनाची आपली पूजा करतात ती झाली, परत सत्यनारायण बसतात. काय वाटतं बाप्पा? हे सगळं जे घडून आलं ते सगळं बाप्पाची कृपा आहे, कदमवाडीच्या महाराजाचा आशीर्वाद आहे आपल्याला. बाप्पानी माझ्याकडून करून घेतलं सगळं. अच्छा. बाप्पा तुझ्यावर आशीर्वाद राहील आणि ओजेश्वर पण पूर्ण फॅमिली. बाप्पा हो रे. बाप्पा जा रहे, किसी को कुछ कहना है? जल्दी आ जाओ बाप्पा, बहुत खाली लगेगा हमको. फिर जोर से बोला, पुढच्या वर्षी गणपति बाप्पा. आप तो बाहर थे, गांव में थे, लास्ट के 2 दिन मिले, उसमें भी आपने हंगामा किया थोड़ा, वो होम मिनिस्टर लेके, और 1 दिन में छा गए सबके ऊपर. अभी आपको बाप्पा जा रहे, कैसा लग रहा है? बाप्पा जा रहे, ऍक्च्युली मराठीत बोलतो मी, बाप्पा चाललेत, पण मन गयवरून आलंय. कारण कदमवाडीचा महाराजा आला तर आमचा कदमवाडी बहरते आणि तो बहर दिसतोय. थोडं सुखसुखाट वाटेल, पण त्याची इच्छा पुढच्या वर्षाची वाट बघू. अजून काहीतरी नवीन घेऊन येईल आपल्यासाठी. नक्की प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया. पवार, बाप्पा चाललेत, काय वाटतंय? बाप्पा चालले, काय वाटतंय हे आता शब्दात सांगणं फार कठीण आहे. कारण आपल्या मनाच्या आईवडिलांना तर सर्वात हळवा कपडा म्हणजे आपला बाप्पा, आपला रक्षण करता. आपल्या आईवडिलांपेक्षा सगळ्यात मोठा म्हणजे बाप्पा आपला. आपल्या मराठी लोकांच्या, हिंदू लोकांच्या जिव्हाळ्यातल्या हृदयातलं स्थान सगळ्यात वरचा कोपरा म्हणजे आपला बाप्पा. आणि 10 दिवस, अख्खं वर्षभर 365 दिवस आपण ह्या 10 दिवसांची जी वाट बघत असतो. आपल्यासाठी दिवाळी, दसरा, सगळं म्हणजे हे 10 दिवस. हे 10 दिवस आता हा 10वा दिवस, शेवटचा दिवस. बाप्पाचं विसर्जनाला सुरुवात होते. त्यानंतर बाप्पांना निरोप देण्याचं मन तर कोणाचंच नसतं, पण आता काय आपल्याला बाप्पाला पुढच्या वर्षाच्या नवीन आगमनासाठी किंवा नवीन याच्यासाठी निरोप द्यावा लागणार. आपण आज निरोप देतोय, बाप्पाला सुरुवात करतोय. बाप्पा जरी मूर्ती म्हणून तिथून जात असले तरी पण आपल्या सर्वांच्या हृदयात, आपल्या सर्वांच्या पाठीमागे सदैव असतात. आपण जिथे बघू तिथे आपल्याला बाप्पा दिसतात आपल्या. त्यामुळे बाप्पा जरी मूर्ती म्हणून जात असले तरी आपल्या सगळ्यांच्या हृदयात कायमस्वरूपी आहेत आणि ते आपल्या शेवटपर्यंत असणार आहेत. धन्यवाद. गणपती बाप्पा. बाप्पाची मूर्ती उचलली जाते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा आला. वो ढवला ढवली करता है उधर. हाँ, ढवला ढवली क्या करते हैं बात? गणपति बाप्पा मंगल मूर्ती. बाप्पा चालले आपल्या गावाला.
ढाल पर सोने का बोल, सोने का बोल, तो विलॉग संपला नाहीये, व्हिडिओ अजून पुढे सादर करणार आहे. उद्या फक्त मिरवणूक आणि विसर्जनापर्यंतचा व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्रांनो. तर आवर्जून पाहू द्या. जय श्रीराम.